नमस्कार मित्रांनो, मी राम गायकवाड. तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहू की 100% बॅटरी पंपावर आपल्याला महा-डी-बी-टीमध्ये अर्ज कसा करता येईल. बॅटरी पंपासाठी 100% अनुदानावर अर्ज करता येत आहे. तर येथे सर्वात आधी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर सर्वात आधी महा-डी-बी-टीची ही लिंक ओपन करून घ्यायची आहे व नंतर येथे आधार क्रमांक टाकून येथे OTP ज्या ठिकाणी ज्या मोबाईल नंबरशी आपला आधार नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबरवरती OTP येईल. तो OTP टाकून OTP तपासावर क्लिक करायचं आहे. जर आपला आधार नंबर मोबाईल नंबरशी लिंक नसेल तर बायोमेट्रिक पद्धतीने CSC सेंटरमध्ये हा अर्ज करता येईल. जर आपला आधार क्रमांक मोबाईल नंबरशी लिंक असेल तर आपल्याला OTP येईल व OTP टाकून OTP तपासावर क्लिक करायचं आहे. येथे OTP तपासला जाईल व नंतर आपल्याला एका नवीन अर्जावर दाखल केली जाईल. इथे अर्ज करा असा एक ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचं व नंतर येथे कृषी यांत्रिकीकरणच्या पुढचे म्हणजे बाबी निवडा येथे दिलेले असेल. बाबी निवडा, कृषी यांत्रिकीकरणच्या पुढे बाबी निवडावर क्लिक करायचं व नंतर येथे मुख्य घटकच्या ठिकाणी आपल्याला कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य याच्यावरती क्लिक करायचं आहे. नंतर तपशीलमध्ये येथे मनुष्यचलित अवजारे खाली दिलेले हे मनुष्यचलित अवजारे येथे क्लिक करायचं आहे व नंतर यंत्रसामग्री अवजारे किंवा उपकरणे या ठिकाणी आपल्याला पीक संरक्षण अवजारे खाली दिलेला आहे ऑप्शन पीक संरक्षण अवजारे येथे क्लिक करायचं आहे व नंतर आपल्याला मशीनचा प्रकारमध्ये येथे निवडायचा आहे. 100% बॅटरी पंपावर अनुदान असल्यामुळे आपल्याला सध्याला बॅटरी संचलित फवारणी पंप गळीत धान्य बॅटरी संचलित फवारणी पंप गळीत धान्य याच्यावरती क्लिक करायचं आहे व नंतर येथे अशी सहमती आपल्याला द्यावी लागेल की मी पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र किंवा अवजारांची खरेदी करणार नाही. पूर्वसंमतीशिवाय खरेदी केल्यास मी अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे. याच्यावरती क्लिक करायचं व नंतर फॉर्म आपल्याला जतन करून घ्यायचा आहे. जतन करावर क्लिक करायचं आहे. येथे घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे. आपणास आणखी घटक निवडायचे आहेत का, येथे नोवर क्लिक करायचं आहे. येथे आपल्याला अशा प्रकारे बाहेर टाकले जाईल व नंतर अर्ज सादर करावर क्लिक करायचं आहे. अर्ज सादर करावर क्लिक केल्यानंतर येथे पहावर क्लिक करायचं आहे व नंतर आपल्याला येथे प्राधान्य क्रमांक निवडायचा आहे. 1, 2 आपण जितके अर्ज केले असतील इथे प्राधान्य क्रमांक निवडायचा आहे व नंतर येथे आपल्याला इथे कप्प्यामध्ये टिक मारायचं आहे व अर्ज सादर करावर क्लिक करायचं आहे. इथे अर्ज सादर करायचा आहे. येथे आपल्याला हा आपला अर्ज यशस्वीरित्या अर्ज सादर केला आहे याचा देखील मेसेज येईल व आपल्या साध्या संदेशमध्ये देखील मेसेज येईल की आपला अर्ज सक्सेसफुली अप्लाय झाला आहे म्हणून. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल किंवा यासारख्या नवीन व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.